नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या DK टीचर सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, दरवर्षाच्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला आपलं एक महत्त्वाचं काम असतं, ते म्हणजे आपल्या शाळेतील सर्व मुलांचं शोध घ्यायचा असतो। म्हणजेच विशेष गरजा असणारी काही बालकं आपल्यामध्ये आहेत का आपल्या शाळेमध्ये, त्यांचा शोध घ्यायचा असतो। आणि त्यांच्या शोधाचा असा फायदा होतो की त्यांना त्या प्रकारची मग सेवा उपलब्ध होतात, साहित्य उपलब्ध होतात। काहींना संदर्भ सेवा लागत असेल तर त्या पद्धतीने त्यांना त्यांचं चेकिंग केलं जातं, त्यांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जातात आणि विविध प्रकारची साधनंसुद्धा उपलब्ध होतात। तर हे काम करण्यासाठी गेल्या वर्षापासून एक ॲप आपल्यासाठी उपलब्ध झालेलं आहे, ज्याचं नाव आहे प्रशस्त ॲप। गेल्या वर्षी हे ॲप आपण घेतलं होतं आणि त्याच्यानुसार त्यातल्या सूचनेनुसार आपण विद्यार्थ्यांचं स्क्रीनिंग किंवा तपासणी किंवा शोध मोहीम घेतली होती। आता यावर्षीसुद्धा हेच काम आपण प्रशस्त ॲपच्या माध्यमातूनच करणार आहोत, पण आता जरा प्रशस्त ॲपमध्ये थोडीशी सुधारणा झालेली आहे। प्रशस्त ॲप 2.0 नावाचं नवीन ॲप आलेलं आहे। आता ते ॲप आपण सर्वच, फक्त मुख्याध्यापकांनी नाही बरं का, प्रत्येक वर्गाच्या वर्गशिक्षकांनी हे ॲप घ्यायचं आहे आणि आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचं या ॲपमध्ये 10 व्हिडिओ दिलेले आहेत। एक 5-7 मिनिटाचे एकूण 10 व्हिडिओ आहेत। हा 10 व्हिडिओचा कोर्स पहिल्यांदा सगळ्या शिक्षकांनी पूर्ण करायचा आहे, म्हणजेच ते व्हिडिओ पाहायचे आहेत। ते 10ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट तर मिळणार आहेच, त्याचबरोबर तुम्हाला एक व्यवस्थित तुमचं प्रशिक्षण होणार आहे की कशा प्रकारे आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांमधील विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेता येईल, असं एक तुम्हाला प्रशिक्षणसुद्धा त्यातून मिळणार आहे। तर हे 10 व्हिडिओ तुम्ही पाहायचे आहेत। 10 व्हिडिओ कंप्लीट झाल्यानंतरच तुम्ही तुमच्या वर्गातील विशेष गरजा असणाऱ्या बालकांची शोध मोहीम राबवायची आहे। तर यासाठी आता हे प्रशस्त ॲप कसं घ्यायचं, डाउनलोड कसं करायचं, व्हिडिओ कसं पाहायचं, याबाबत आपण थोडक्यात जाणून घेऊया। अतिशय सोपा आणि छोटासा व्हिडिओ आहे, चला सगळ्यांनी पाहूया। त्यासाठी आपण आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर सर्चमध्ये तुम्ही टाका प्रशस्त, PRASHASTE, प्रशस्त 2.0 अशा पद्धतीचं ॲपचं नाव आहे, हे टाका। इथं तुम्ही त्याचा लोगोही बघू शकता, व्हीलचेअरवर बसलेली व्यक्ती असा त्याचा लोगो आहे आणि या समोर जे आपल्याला प्रशस्त ॲपचं इन्स्टॉल बटन दिसतंय त्याच्यावर क्लिक करून आपण हे ॲप काय करायचं आहे, आधी इन्स्टॉल करायचं आहे। ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर काही 1-2 महत्त्वाच्या सूचना आहेत, त्या तुम्ही काळजीपूर्वक ऐका। कधी त्या सूचना ऐकल्या नसल्यामुळे आपल्याला समस्या निर्माण होतात। आता पहिली सूचना कोणती आहे, हे ॲप ओपन झाल्याबरोबर आपल्याला पहिल्यांदा आपल्या शाळेचा UDIS टाकायचा आहे। आता हे ट्युटोरियल वगैरे काही घ्यायची गरज नाही, इथं टीचर हा रोल प्रत्येकाने निवडायचा आहे, कारण प्रत्येक शिक्षकाला हे प्रशिक्षण पूर्ण करायचं आहे। तर इथं तुमच्या शाळेचा आधी तुम्हाला UDIS टाकायचा आहे, जो 11 अंकी तुमच्या शाळेचा UDIS आहे तो तुम्ही इथं एंटर करायचा। त्यानंतर UDISमध्ये म्हणजेच प्रत्येक शिक्षकाला UDISमध्ये भरलेलं आहे टीचर मॉड्यूलमध्ये, त्या प्रत्येक शिक्षकाने इथं त्यांच्या माहितीमध्ये जो नंबर दिलेला आहे मोबाईल नंबर, तो मोबाईल नंबरसुद्धा इथं काय करायचं आहे, एंटर करायचा। त्यानंतर त्याच्याखाली जो कॅप्चा आहे तो कॅप्चा त्यांनी एंटर करायचा आहे। अंक आणि अक्षरांचा तो कॅप्चा असेल, तो कॅप्चा एंटर करायचा आहे। कॅपिटल स्मॉल या गोष्टी जरा काळजीपूर्वक बघायच्या आहेत। आणि कॅप्चा टाकल्यानंतर सेंड OTPवर आपल्याला क्लिक करायचं आहे। सेंड OTPवर क्लिक केल्यानंतर मेसेजच्या द्वारे तुम्हाला एक OTP येऊन जाईल, जो माझ्याकडे आलेला आहे इथं मेसेजमध्ये OTP। आता तो OTP काय करायचा आहे, मला इथं टाकायचा आहे। तर OTP मी इथं टाकतो। ओके, OTP टाकलेला आहे आणि सबमिट OTPवर मला क्लिक करायचं आहे। सबमिट OTP झालेला आहे, याचाच अर्थ माझं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। आता इथं तुम्ही बघू शकता, इथं तुम्हाला एकाखाली एक असे 10 व्हिडिओज इथं दिसत आहेत। प्रत्येक व्हिडिओ हा तुम्हाला आपलं जे शोध मोहीम राबवायची आहे, विशेष गरजा असणाऱ्या बालकांची शोध मोहीम, कोण दृष्टीदोषामध्ये कोण आहे, कर्णदोषामध्ये कोण आहे, अध्ययन अक्षम कोण आहे, ह्या सगळ्या शोध मोहीम जी राबवायची आहे त्यासाठीचे हे जे व्हिडिओ आहेत हे तुम्ही पाहायचे आहेत। आता जर तुम्हाला विचार तुम्ही केला तर हा पहिला व्हिडिओ जर बघितला तर 6 मिनिटं 31 सेकंदाचा हा व्हिडिओ आहे। वरच्या बाजूला तुम्हाला इथं काही बटन्स दिसतात। आता इथं इन प्रोग्रेस 0, पेंडिंग 0, कंप्लीट 0, हे सगळं माझं 0 दाखवत आहे, कारण का मी अजून कोणताही व्हिडिओ पाहायला सुरुवात केलेली नाही। आता हे व्हिडिओ जे सगळे आहेत ते हिंदी भाषेत आहेत। जरी इथून तुम्ही भाषा इंग्लिशच ठेवली तरी व्हिडिओ हिंदी स्वरूपातच तुम्हाला मिळणार आहेत। तर हे सगळे व्हिडिओ तुम्ही कंप्लीट करायचे आहेत। याचं सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा सांगतो,
तुम्हाला कधी कधी काय होतं OTP जात नाही. जेव्हा तुम्ही आत्ता असलेल्या शाळेचा UDIS टाकता आणि मोबाईल नंबर टाकता तेव्हा तुम्हाला OTP येत नाही. का एरर येतो? का सांगतो? कारण आता जस्टच तुमच्या काही बदल्या वगैरे झाल्या असतील आणि जर तुम्ही आता दुसऱ्या शाळेवर असाल आणि तुमची UDIS मधली माहिती ही जुन्या शाळेतल्याच UDIS मध्ये असेल तर तुमचं ते मिसमॅच होणार आहे, मोबाईल नंबर आणि UDIS. मग अशा वेळी काय करायचं, आधी UDIS मध्ये तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचं. म्हणजे जुन्या शाळेतून तुम्हाला लेफ्ट करायला सांगायचं आणि तो तुमचा जो टीचर कोड आहे, जसा विद्यार्थ्याचा पेन नंबर आहे तसा टीचर कोड आहे, त्या टीचर कोडने तुम्हाला या नवीन शाळेमध्ये UDIS प्लसच्या टीचर मॉड्यूलमध्ये इम्पोर्ट करायचं. इम्पोर्ट करून एकदा तुमची माहिती अपडेट करायची आणि मग तुम्ही हे ॲप आणि घेऊन या शाळेचा UDIS मोबाईल नंबर टाकल्यावर OTP तुम्हाला येईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही जुन्या शाळेमध्ये अजूनही UDIS मध्ये असाल तर आधी तुम्हाला नव्या शाळेमध्ये UDIS मध्ये इम्पोर्ट करावं लागेल, मगच या प्रशस्त ॲपमध्ये तुम्हाला लॉग इन करता येईल. तर ठीक आहे मित्रांनो, अतिशय सोपं काम आहे. UDIS मधलं काम राहिलं असेल तर ते तेवढं पूर्ण करा आणि हे 10ही व्हिडिओ बघायला सुरुवात करा. याचा एक ड्रॉबॅक असा आहे, एक व्हिडिओ तुम्ही सुरू केलात की तो शक्यतो तेवढ्या वेळ काढून तुम्ही मगच सुरू करा, कारण हा व्हिडिओ पुढं घेता येत नाहीत किंवा तुम्ही मध्येच बंद केलात तर परत पहिल्यापासून लागतात. त्यामुळे शक्यतो 6 मिनिटाचा व्हिडिओ बघायचा असेल तर 6 मिनिटं तुमच्याकडे वेळ असतानाच सुरू करा. पुढचा 4 मिनिटाचा व्हिडिओ बघताना 4 मिनिटाचा वेळ काढूनच बघा. याचा अर्थ एक व्हिडिओ लागल्यावर तो पूर्णच करा, मध्ये थांबवू नका किंवा बाहेर पडू नका. आणि मग तुमचे असे हे 10 व्हिडिओ कंप्लीट झाले की तुम्हाला शेवटी सर्टिफिकेट मिळणार आहे आणि काय होणार आहे, मग तुमचं हे कंप्लीशनसुद्धा होणार आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला स्क्रीनिंग किंवा शोध मोहीम राबवायची आहे. तर मित्रांनो, दुसरी गोष्ट, तुमचा या प्रत्येक व्हिडिओचा वॉच टाईमसुद्धा इथं या डॅशबोर्डला रेकॉर्ड केला जाणार आहे. त्यामुळं कोणत्याही पद्धतीत हे व्हिडिओ तुम्हाला काळजीपूर्वक पाहायचे आहेत आणि हे पूर्ण करायचं आहे आणि मगच तुम्हाला पुढची प्रोसेस राबवायची आहे. तर मित्रांनो, हे महत्त्वाचा व्हिडिओ होता जो सगळ्या शिक्षकांनी करायचा आहे. व्हिडिओ पाहून तुम्ही हे काम करा. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा. जास्तीत व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.